काय सांगाल, काल बाळराजे पाटील यांनी एक वक्तव्य केलंय की आमचे नाव वारंवार घेण्यात येतात, परंतु त्यांच्या नावाच्या आधी आमच्या पाठीमागं नावं लावा, त्याबद्दल काय सांगाल? तुमची नावं वारंवार कोण घेतात? तुमच्या हातात 40 वर्ष या तालुक्याची सत्ता होती. तुम्ही 40 वर्षामध्ये या तालुक्याचा सत्यानाश केला. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. मोहोळचं तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं. मोहोळचं उपजिल्हा रुग्णालय तुम्ही अनगरला नेलं. मोहोळचा सब रजिस्टर ऑफिस तुम्ही अनगरला नेलं. मोहोळचा बाजार, जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारे हे मोहोळ शहर इंग्रज काळापासून हे जवळजवळ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यापासून मोहोळ हा तालुका होता. मोहोळ शहराची बाजारपेठ ही मोहोळ शहरामध्ये होती. ते मोहोळ शहर उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे राजन पाटलांनी केलं. त्यामुळे राजन पाटलावर मोहोळ तालुक्यातली जनता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका करते. 20 नोव्हेंबर 2024ला विधानसभेची निवडणूक झाली. 23 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. जवळजवळ 31,000 मतांनी राजन पाटलाचा दारुण पराभव करून मोहोळच्या मायबाप जनतेने मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. मग तुमची लोकप्रियता होती तर का नाही मग तुमचा आमदार निवडून आला? 31,000 तुम्हाला उताना पाडला आम्ही. नंतर मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लागली. मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चारी मुंड्या चित करून 40 वर्ष तुमच्या ताब्यामध्ये मोहोळ नगरपालिका होती, ते आम्ही आमच्या ताब्यात घेतली. आता तुमच्या ताब्यात काय? आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार. विकासावर बोलत नाहीत विरोधक, हे सुद्धा म्हटलं गेलंय. काय सांगा विकासाबाबत? काय सांगा? नाही, विकासावर बोलत नाहीत म्हणजे विकास तुम्ही केलाच नाही. मोहोळ तालुका तुम्ही भकास केला. मोहोळ तालुक्यामध्ये 104 गाव आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 75 गावाला जायला रस्ता नाही. आता बी आपले चरण चौऱ्यांच्या प्रचारात मी आज सकाळपासून पिनोर गटामध्ये फिरतोय. औंढी ते अंकोली या रस्त्याला मला तिथले 300-350 लोक भेटली. ते असे सांगत होते की ह्या रस्त्याचा नारळ कमीत कमी 25 वेळा फोडला आणि 25 वेळा नारळ फोडून सुद्धा हा रस्ता झाला नाही. परंतु 25 वेळा नारळ फोडल्यानंतर ते नारळाचे जे कवटे पडले त्या कवट्यामुळे आमच्या पायाला त्रास होतोय. मग तुम्ही 25 वेळा नारळ फोडला त्यावेळेला तुमच्या हाताला लकवा कसा आला नाही? हा, मग विकासाच्या गप्पा कशाला मारताय तुम्ही? तुम्ही का नारळ फोडलेत? असंच उदाहरण कोनेरीला झालं. कोनेरी ते चिखली रस्त्याला ती राजन पाटलांनी नारळ फोडला, त्याच्या 2 गाबड्यांनी नारळ फोडला, त्या येड्या मान्यानं पण नारळ फोडला. 4 वेळा नारळ फोडून सुद्धा कोनेरी ते चिखली रस्ता झाला नाही. नंतर मी आमदार झालो आणि मी आमदार झाल्यावर माझ्या आमदार फंडातून 50 लाख रुपये कोनेरी ते चिखली रस्त्याला मंजूर केली आणि गावासाठी 5व्यांदा नारळ आणि माझ्यासाठी पहिल्यांदा नारळ. मी पहिल्यांदाच नारळ फोडला आणि रस्त्याचं काम चालू झालं. त्यामुळे मी एवढंच तुम्हाला सांगतो, मोहोळ तालुक्याच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम राजन पाटलांनी आणि त्याच्यात त्या 2 गाबड्याने केलं. आता तालुक्याची सत्ता, आता जिल्हा परिषदेची आणि विधानसभेची निवडणूक राजन पाटील हरणार आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्या जे आज बोलला त्याची थोरलं गाबडं बोललं की आमची नावं लावा. आता लग्नाच्या अगोदर आमच्या पोरांना बाळं होत्यात असा नालायकपणे उद्गार राजन पाटलांनी काढलं. त्याचा परिणाम काय झाला? भीमा सहकारी साखर कारखान्यात राजन पाटलाच्या पॅनलचा पराभव झाला. आता ती गाबडं काय म्हणते थोरलं की आमची नावं लावा. अरे तुझी नावं कशाला लावायची? हा, तुझ्या गावात काय तू धंदे केलेले आहेत त्यांना नावं लाव ना. की तालुक्यातली मायबाप जनता लोकांच्या आया बहिणी काय रस्त्यावर उतरल्यात काय? हा भाऊ, 3,000 ह्याचा कोटीचा बी विकास झाला म्हणून माझे आमदार यशवंत माने यांनी सांगून गेले, परंतु आपण ह्या बाजूला फिरताना विकास कुठं दिसतंय का आपल्याला? हे बघा माने, ऐका, आता मी तुम्हाला सांगितलं अंकोली, आपल्या औंढी ते अंकोली या रस्त्याचं भूमिपूजन कमीत कमी 25-30 वेळा झालं आणि गेल्या 20 वर्षामध्ये जवळजवळ 100 वेळेला त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं, पण तो रस्ता झाला नाही. माने काय सांगतो? 4,000 कोटी आणले. नंतर काय सांगतो? 3,000 कोटी आणले. नंतर काय सांगतो? 3200 कोटी आणले. नंतर काय सांगतो? 3,000 कोटी आणले. नंतर काय सांगतो? 2800 कोटी आणले. नंतर काय सांगतो?
2,500 कोटी आणले. अहो त्या मटका किंग रतन खत्रीला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचा आकडे हा माने सांगतोय. ती रतन खत्री म्हणला ज्या आईला मी मटका काढून चूक केली, माझ्यापेक्षाही मान्या हुशार निघाला. सकाळपासून तुमचे गावभेट दौरे चालू आहेत, कसा प्रतिसाद मिळतो? खरं तर या ठिकाणी पेनूर झेडपी गटामध्ये अतिशय चांगला माझ्या मायबाप जनतेचा सर्वसामान्य 12 बलुतेदाराचा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे. आज मोहोळ तालुक्याचे लाडके आमदार राजभाऊ खरे यांनी पेनूरपासून ते कोतळ्यापर्यंत पूर्ण गावामध्ये गावभेट दौरा केला आणि सकाळपासून 9 वाजल्यापासून हा दौरा चालू आहे. आता आम्ही अंकोली येथे आहे. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला. आता आम्ही दलित समाजामध्ये बैठक घेतली आणि राजभाऊ खरेने आपल्या समाजाला मार्गदर्शन केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या समाजाचा अतिशय मोठ्यापणाने त्या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी मिळतोय. खरं तर हा चढता आलेख जेव्हापासून आम्ही अर्ज भरला त्या ठिकाणी त्या दिवसापासून या ठिकाणी चढता आलेख ह्या पेनूरच्या झेडपी गटामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या फरकानं ही निवडणूक 100% जनतेनं हातात घेतलेली आहे. हे निवडणूक माझ्या मायबाप जनतेनं हातात घेतलेली आहे. त्यामुळं विजय हा 100% निश्चित आहे. कारण का तर मी पाहतोय जाईल तिथं लोकांनी आमची किंमत ठेवली, आम्हाला त्या ठिकाणी आमचा मान सन्मान केला आणि तशा पद्धतीनं आमच्यावर या ठिकाणी आशीर्वाद दिले. खरं तर गेल्या 30 वर्षापासून ज्याच्या हातात सत्ता होती, ज्याचे इथे झेडपी सदस्य होते, ते झेडपी सदस्य कुठेही दिसत नाहीत. कारण का तर त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास केला नाही आणि पूर्णपणे 30 वर्षामध्ये आमच्या मायबाप जनतेची, मायबाप शेतकऱ्यांची फसवणूक केली. आता त्यांना ही जनता आणि हे शेतकरी माझे बांधव माफ करणार नाहीत. त्यांना जाब विचारतात जाईल तिथे की ह्या ठिकाणी आम्हाला 30-30 वर्ष झालं रस्ता नाही, आम्हाला डीपी नाही, आम्हाला त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, आरोग्याची सोय नाही, शाळेची सोय नाही. अशा पद्धतीनं कुठलेही प्रश्न पेनूर झेडपी गटातील सुटलेले नाहीत. 5 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये चालूरचे सोनवणे सर हे कुठेही ह्या ठिकाणी दिसलेले नाहीत आणि सोनवणे सर ह्या ठिकाणी चालूच्या आता आमदार राजन पाटील यांच्या गटाचा झेडपी सदस्य होता, परंतु तो कुठेही दिसत नाही, त्याचा फोटो कुठे दिसत नाही. मग त्यांनी या ठिकाणी ज्यावेळेस मतदान मागत आहेत त्यावेळेस जे सोनवणे सरला समोर घेऊन फिराव ना. या ठिकाणी निव्वळ फसवणूक आहे. प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार द्यायचा, नवीन चेहरा दावायचा आणि या ठिकाणी त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही. फक्त टीका करणे, आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचा आरोप करणे हे त्यांनी काम केलं आणि त्या ठिकाणी माझी मायबाप जनता यांना कसलीही माफ करणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणावरचं बटन दाबून त्या ठिकाणी हे झेडपी सदस्य म्हणून मला पाठवतील, पंचायत समिती सदस्य म्हणून दीपक गवळेला पाठवतील, पंचायत समिती सदस्य म्हणून संगीता वशेकरला पाठवतील. ह्या तीळ मात्र शंका नाही. तुम्ही जनतेला, तुमच्या मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल? या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघातील जनतेला, माझ्या मायबाप जनतेला एक आवाहन करतो की मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, काम करणारा पोरगा आहे. मला सर्व गोष्टीची ज्या अडचणी रस्त्याच्या आहेत, ज्या अडचणी लाईटच्या आहेत, ज्या अडचणी शाळेच्या आहेत, हे जे मला जाण आहे. त्यामुळं या ठिकाणी कुठलीही चिंता करू नका. कालच एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी सभा घेतली पेनूर झेडपी गटासाठी. एक शेतकऱ्याच्या पोरासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आलं. या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेने ठरवलं की एका शेतकऱ्याच्या पोरासाठी जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येत असतील तर आपण 100% त्या पोराच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खरं तर 5,000 निवडून येणारी निवडणूक होती, पण आता ही निवडणूक 10,000च्या प्लस गेलेली आहे. ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मला कुठलीही तीळ मात्र शंका यामध्ये नाही.